प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो, नात्यात पुरुषांची खरी किंमत कशामुळे वाढते? खूप वेळा असं होतं की काही पुरुष नात्यात खूप प्रयत्न करतात, ते प्रेम देतात, वेळ देतात, काळजी घेतात, पण तरीही त्यांना अपेक्षित आदर आणि महत्त्व मिळत नाही. आणि दुसरीकडे काही पुरुष असे असतात जे फार काही बोलत नाहीत, फार काही दाखवत नाहीत, पण तरी नात्यात त्यांची किंमत खूप जास्त असते. असं का होतं मित्रांनो? यामागे काही खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नात्यात पुरुषांची किंमत वाढवणाऱ्या 7 महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्ही या 7 गोष्टी समजून घेतल्या आणि तुमच्या आयुष्यात लागू केल्या तर तुमचं नातं नक्कीच अधिक मजबूत आणि आदरपूर्ण होऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. गोष्ट क्रमांक 1, आत्मविश्वास. नात्यात पुरुषांची किंमत वाढवणारी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास असलेला पुरुष कोणत्याही नात्यात वेगळा दिसतो. तो सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. तो सतत कोणाच्या मान्यतेसाठी जगत नाही. त्याला स्वतःवर विश्वास असतो. आणि खरं सांगायचं झालं तर आत्मविश्वास हा असा गुण आहे जो कोणालाही आकर्षित करतो. उदाहरणार्थ, जर एखादा पुरुष प्रत्येक गोष्टीसाठी सतत विचारत असेल, मी ठीक दिसतोय का, मी बरोबर बोललो का, तुला माझ्यावर राग तर नाही ना, तर त्यातून असुरक्षितता दिसते. पण जो पुरुष शांत असतो, आत्मविश्वासाने निर्णय घेतो, तो आपोआपच अधिक आदर मिळवतो. गोष्ट क्रमांक 2, स्वतःचा स्वाभिमान. मित्रांनो, नातं कितीही जवळचं असलं तरी स्वतःचा स्वाभिमान जपणं खूप महत्त्वाचं असतं. काही पुरुष नात्यात इतके गुंतून जातात की ते स्वतःची किंमतच विसरतात. ते सतत समोरच्या व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करत नाही तेव्हा दुसऱ्यांकडून आदर मिळणं कठीण होतं. स्वाभिमानी पुरुष कधीच स्वतःचा अपमान सहन करत नाही. तो नातं टिकवतो, पण स्वतःची किंमत ही जपतो. गोष्ट क्रमांक 3, स्पष्ट बोलण्याची सवय. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद. जो पुरुष मनातलं स्पष्ट बोलतो तो नात्यात जास्त विश्वास निर्माण करतो. काही पुरुष समस्या टाळतात, ते मनातल्या गोष्टी बोलत नाहीत, पण त्यामुळे गैरसमज वाढतात. पण जो पुरुष शांतपणे आणि स्पष्टपणे बोलतो तो नात्यात विश्वास आणि स्थिरता निर्माण करतो. गोष्ट क्रमांक 4, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी. मित्रांनो, नात्यात पुरुषांची किंमत वाढवणारा एक मोठा गुण म्हणजे जबाबदारी घेण्याची तयारी. याचा अर्थ फक्त आर्थिक जबाबदारी नाही, तर भावनिक आणि मानसिक जबाबदारी देखील. नात्यात समस्या आल्यावर काही लोक पळ काढतात, पण जो पुरुष समस्येला सामोरे जातो तो नातं अधिक मजबूत बनवतो. असा पुरुष नात्यात विश्वासार्ह वाटतो. गोष्ट क्रमांक 5, स्वतःचं आयुष्य असणं. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. जो पुरुष त्याच्या संपूर्ण आयुष्याचा केंद्रबिंदू फक्त नातं बनवतो तो हळूहळू स्वतःला हरवतो. पण ज्याचं स्वतःचं आयुष्य असतं, त्याची स्वप्न असतात, त्याची उद्दिष्ट असतात, त्याची स्वतःची ओळख असते, असा पुरुष नात्यात अधिक आकर्षक वाटतो, कारण तो फक्त नात्यावर अवलंबून नसतो. गोष्ट क्रमांक 6, भावनिक स्थिरता. मित्रांनो, भावनिक स्थिरता हा खूप दुर्मिळ पण महत्त्वाचा गुण आहे. काही लोक लहान गोष्टींवर लगेच रागावतात, लगेच दुखावतात, लगेच प्रतिक्रिया देतात. पण जो पुरुष शांत असतो तो परिस्थिती समजून घेतो, तो विचार करून प्रतिक्रिया देतो. असा पुरुष नात्यात सुरक्षितता निर्माण करतो आणि ही सुरक्षितता कोणत्याही नात्यासाठी खूप महत्त्वाची असते. गोष्ट क्रमांक 7, आदर देण्याची सवय. मित्रांनो, शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदर. जो पुरुष त्याच्या जोडीदाराचा आदर करतो, तिच्या भावना समजून घेतो, तिच्या मतांचा सन्मान करतो, तो नात्यात खूप महत्त्वाचा बनतो. प्रेम हे फक्त शब्दांनी नाही तर वागण्यातून दिसतं.
आणि आदर हा त्या प्रेमाचा पाया असतो. मित्रांनो, नात्यात पुरुषांची किंमत फक्त पैशामुळे वाढत नाही किंवा फक्त बाह्य रूपामुळेही नाही. ती वाढते आत्मविश्वासामुळे, स्वाभिमानामुळे, प्रामाणिक संवादामुळे, जबाबदारीमुळे, स्वतःची ओळख असल्यामुळे, भावनिक स्थिरतेमुळे आणि आदरामुळे. जर एखाद्या पुरुषामध्ये हे गुण असतील तर कोणत्याही नात्यात त्याची किंमत आपोआप वाढते. म्हणून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, स्वतःला अधिक चांगलं बनवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता तेव्हा तुमचं नातंही मजबूत होतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रिलेशनशिप आणि सायकोलॉजी विषयावरील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.